आजचा व्हिडिओ खरंच सर्वांनाच आवडणार आहे आणि आवडणार आहे, परत प्रत्येकजण शेअर पण करणार आहे हे मला खात्री आहे. कारण का अख्खी अक्षर मालिका या 26 बाराखड्याच्या भोवतालीच फिरते आणि ज्यावेळेस 26 बाराखड्यात मग लिहायच्या, परत खोडायच्या, परत दुसऱ्या पेजवर गेलं की परत लिहायच्या, त्याला टाईमपास किती होतो. त्याच्यासाठी व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब मात्र विसरू नका. तर बघा, प्रत्येक अंक ह्याच्या समोरचा अंक कसा काढायचा, त्याचा नंबर कसा लक्षात ठेवायचा. कुठलाही नंबर 1 लक्षात आला तर त्याच्या समोरचा काढता येतो आणि त्याच्या समोरचा काढला की त्याच्या बाजूचे काढता येतात. त्याच्यासाठी सरळ ट्रिक सांगणार आहे, तर सगळ्यांनी व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघायचा. कारण का सर्वची सर्व बुद्धिमत्तेची अक्षर मालिका सगळी ही कशावर आधारित आहे, ह्या अल्फाबेटिकल बाराखड्यावर. तर मग सुरुवात करूया. बघा इकडं, ए पासून ई पर्यंत प्रत्येकाला पाठ असते. ए पासून ई पर्यंत प्रत्येकाला पाठ असते, पण तिथून पुढं चाललं की गाडी रुळावरून अशी घसरत राहते. मग घसरायला लागली तर त्यावेळेस माझा व्हिडिओ बघायचा. बघा इकडं, G7 ही काय, G7 परिषद आहे ना, G7 लक्षातच ठेवायचं. G7 GSचा अभ्यास करतो त्याला माहिती G7 काय आहे ते. बघा त्याच्यानंतर इकडं काय, H किती, 8. दोन्ही टोकं मिळवा, कसं दिसतंय 8 सारखं. I9 हे काय, I9 Hच्या ना साईडला I9 आणि हे GO. बघा इकडं, Gचा 10, इथं GO झालं. जीवनाचं जिओची नंबर किती, 10. K11 पंजाब माहिती, सगळ्याला माहिती, ज्यांना IPL बघतो त्याला सगळ्याला माहिती आहे. K11 पंजाब पाठच करायचं. K11 पंजाब राहिलं लक्षात. बघा L12 M13 N14. आता हे लास्टचे आहेत कारण हे पण लक्षात राहतात. M आणि N पण लक्षात राहतो, सगळ्याच्या लक्षात राहतो. O15 P16 Q70. अरे Q70 कशासाठी, Q70 R18. अरे Q70 R18. बघा Q70 R18. आरचा किती नंबर आहे, 18. S19 90 मारून बसाल. S19. अरे T20 आहे का मॅच, T20 आहे का, T20. U कसं आहे, U21 U21 कसं दिसतंय, थोडा इकडं दोन्हीचा पाय जोडलं की कसं दिसतंय, यू सारखंच दिसतं की 21. 2 शिंग, 2 शिंग, खाली पण 2 शिंग समान आहेत का, वरती 2 शिंग खालती 2 शिंग 22. वरती 2 शिंग खाली 2 शिंग 22. नंतर W तिकडं खाली तोंड आहे, ह्याचं वरी तोंड आहे, त्याचं खाली तोंड आहे त्याला 13 आहे, वरी तोंड आहे त्याचा 23 आहे. वरी तोंड आहे त्याचं 23 आहे. W23 M13 ह्याला जोडी Mची लावायची. कशाला, Wला Mची जोडी लावायची. त्याला शेवटी 3 आहे, ह्याला पण शेवटी 3 आहे.
आलं लक्षात? X24 Y25 आणि Z26. आता हे झाले सगळ्याचे पाठ. हे व्हिडिओ परत बघा. नाही लक्षात आलं तर चॅलेंज देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सगळे लक्षात आलेच पाहिजेत. एकदा नाही आलं दोनदा बघा आणि व्हिडिओ सगळे अल्फाबेटिक नंबर पाठच झाले पाहिजेत. आता विरुद्ध दिशेचा कसा काढायचा आहे हे बघा. ज्यावेळेस जी दिलं आहे तर त्याच्या समोरचं कोणचंही काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं असं कोणी सांगणार नाही. बघा इकडं कोणाच्या समोर जीच्या समोर काढायचं आहे तर 27 धरायचं. बाराकडे किती टोटल 26 आहेत पण इथे 27 धरायचे. 27 घेतले, 27मधून 7 वजा केले, किती राहिले 20. आली समोरची. बघा कुठलाही घ्या, कुठला तुमच्या मनावर घ्या अंक. I9 27मधून 9 वजा केले, किती राहिले 9 आणि 8 18. आलं का 18 समोर? R18 आईच्या समोर R18. कुठलाही घ्या. 27 K11 पंजाब ह्याच्यातून त्याच्या समोरची बाजू कोणची आहे? किती 16 P 16 P. आलं का? कुठल्याही घ्या 25च्या समोरची बाजू काय 27 वजा किती राहिले 2. आहे का P? कुठंही घ्या. M 27मधून M वजा 13, किती राहिले 14 राहिले. अशा पद्धतीनं सगळे अल्फाबेट इंग्लिशमधले एका व्हिडिओमध्ये सगळ्याचे पाठच झाले पाहिजेत. एकदा नाही लक्षात आले तर दुसऱ्या वेळेस व्हिडिओ बघा तर पाठच व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यातले फिक्स 2-3 मार्क प्रत्येक एक्झाम, पोलीस भरती असो कुठलीही परीक्षा असो, तळागाळातल्या स्कॉलरशिप 4थीच्या स्कॉलरशिपपासून UPSCपर्यंत यात अल्फाबेटिकलचे उपयोग होत आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ फक्त बघा, लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.